Hello, dear students. Today we are going to learn Unit 1.5 His First Flight. Today we are going to learn the explanation of the text. Okay? Are you ready to learn the explanation? Okay, let's start. Here I am going to read all of the text and explain it in Marathi. Listen it. A young seagull was alone on his ledge. His two brothers and his sister had already flown away the day before. Here, विद्यार्थी मित्रांनो, the young seagull Bakshi, he was alone on his ledge. Ledge means a narrow horizontal shelf, म्हणजे त्याला खडकाची कडा आपण म्हणू शकतो. His two brothers and his sister had already flown away the day before. आदल्या दिवशीच त्याची बहीण आणि भाऊ ते तिथून आकाशात उडून गेलेले होते, भरारी घेत होते. He had been afraid to fly with them. त्यांच्यासोबत तो भरारी घेण्यास घाबरत होता. The young seagull घाबरत होता. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the ledge, कड्यावरून जो काठ होता कड्याचा, त्या काठावरून तो प्रयत्न करत असे. When he attempted, तो प्रयत्न करे to flap his wings, he became afraid. त्यावेळी तो नेमका घाबरत असे. The great expanse of sea stretched down beneath. अफाट अथांग समुद्र पसरलेला होता खाली. It was such a long way down, miles down. हजारो मैल असा तो समुद्र पसरलेला होता. He felt certain that his wings would never support him. त्याला त्याची खात्री वाटत नव्हती की त्याचे पंख त्याला आधार देतील. So he bent his head and ran away back to the little hole under the ledge. त्या कड्यामध्ये असणाऱ्या छोटं होल होतं, त्याच्यामध्ये तो परत आणखी मागं पळून जायचा. So where he slept at night, की जो रात्री तिथं विश्रांती घ्यायचा. Even when each of his brothers and little sister, whose wings were far shorter than his own, त्याच्या भाऊ आणि बहीण यांचे पंख त्याच्यापेक्षा खूपच लहान होते. ran to the brink, तेही त्याच्यासोबत असायचे. flapped their wings, तेही त्याच्यावर पंख पसरायचे. and flew away, असं प्रयत्न करून ते त्याच्याही अगोदर आकाशात भरारी गेले. He failed to muster up courage to take that plunge which appeared to him. तो खूप बऱ्याच वेळा तो धाडस एकवटत होता, परंतु त्याच्यात तो अपयश त्याला येत होतं. प्लंग, हिअर प्लंग मीन्स झेप और ट्राय टू ड्राय. तो झेप घेण्यास अपयशी ठरत होता. विच appeared to him desperate, ते शक्य होत नव्हतं त्याला. His father and mother had come around calling to him. त्याच्यासोबत त्याचे आई वडील यायचे. They calling him श्रीली म्हणजे मोठ्या आवाजाने, लाऊडली. upbraiding म्हणजे स्कॉल्डिंग, त्याची खरडपट्टी करत असे आणि ते त्याला बोलवत होते. threatening to let him, त्याला घाबरवत होते. to star on his ledge unless he flew away, प्रयत्न करून तो आलाच पाहिजे त्या कड्यावर. तोपर्यंत त्याला तो यशस्वी होणार नाही असं त्याला ते सांगत होते. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह, परंतु त्याचं जीवन मात्र अजिबात पुढे सरकत नव्हतं किंवा त्याची हालचाल होत नव्हती. सो ही इज कुड नॉट मूव्ह. नाउ लेट्स सी द सेकंड स्टँजा. दॅट वॉज 24 hours ago. ही घटना होती 24 तासापूर्वीची. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. त्या कालावधीमध्ये त्याच्याजवळ कोणी आलं नाही. द डे बिफोर,
त्या दिवसापूर्वी ऑल डे लॉंग, दिवसभर he had watched his parents flying about with his brother and sister. तो आपल्या भाऊ आणि बहीण हे कसे आपल्या आई वडिलांच्या बरोबर आकाशामध्ये झेप घेत आहेत, उडतायत. परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाइट. त्यांना हवेमध्ये उडण्याच्या कलेमध्ये कसे ते त्यांना दे वेर टीचिंग देम, ते त्यांना शिकवत होते हाऊ टू स्कीम इन द वेव्स. आकाशामध्ये कसं स्कीम व्हायचं आहे. स्कीम म्हणजे मूव्ह लाईटली, हवेमध्ये हळूवार कसं आकाशात झेपावणं, तरंगणं. हाऊ टू डाय फॉर अ फिश, आकाशातून मासा कसा पकडायचा हे त्याला ती शिकवत होती. ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हेरिंग. हेरिंग मीन्स छोटा मासा समुद्रातला. अँड डिवोर, हिअर इज डिवोर मीन्स ईट अप हंग्रीली आणि घाई गडबडीत खाणे. सो तो दिवसभर ती कृती पाहत होता की आपले भाऊ बहीण कसे हेरिंग मासे पकडतात आणि खातात. तो दिवसभर त्यांचं निरीक्षण त्या दिवशी करत बसलेला होता. स्टँडिंग ऑन अ रॉक while his parents circled around raising a proud cackle. कॅकल म्हणजे अटरस श्रील क्राय, मोठ्याने ओरडून ते तिथून त्याला खुणावत असत, दाखवत असत. अँड ऑल द मॉर्निंग, त्या दिवशी सकाळी, द होल फॅमिली हॅड वॉकड अबाउट ऑन द बिग प्लॅट्यू. तर त्या पठारावर मिडवे डाऊन अपोजिट क्लिप टॉन्टिंग हिम फॉर हिज कॉवर्डनेस. त्या दिवशी दिवस सकाळीपर्यंत हे सगळे त्याला चिडवत होते भित्रा म्हणून. कॉवर्डिस म्हणजे लॅक ऑफ करेज टू फेस डेंजर, म्हणजेच भित्रा. त्याच्या भित्रेपणाबद्दल त्याला ते चिडवत होते. द सन वॉज नाव असेंडिंग द स्काय. सूर्य आकाशात वर आलेला होता. असेंडिंग म्हणजेच कम इन द मिडल, वर आलेला होता. ब्लेझिंग ऑन हिज लेज, त्या कडावर सूर्याचा प्रकाश ब्लेझिंग होत होता, प्रकाशमान होता. फेस द साऊथ, ही फेल्ट द हीट. त्याला थोडीशी उष्णता मिळाली. ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल. रात्रीपासून त्यानं काहीच खाल्लेलं नव्हतं. देन ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेक. त्या कड्याच्या काठावर हळूहळू आला. अँड स्टँडिंग ऑन वन लेग, एका पायावर उभा राहिला. द अदर लेग हिडन अंडर हिज विंग. एक पाय आतमध्ये घेतलेला होता. ही क्लोज्ड वन आय अँड देन द अदर. सुरुवातीला एक डोळा त्यानं मिटला, त्यानंतर दुसरा. पिच टू बी फॉलिंग अस्लीप आणि प्रिटेंड टू बी फॉलिंग अस्लीप, आणि झोपल्यासारखे त्याने अवस्था केली. स्टील दे टूक नो, अजून सुद्धा हे त्यांच्याकडे नोटीस ऑफ हिम, त्याचे आई वडील भाऊ बहीण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते. ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर लाईंग ऑन द प्लेट. त्यानं पाहिलं की आपली भाऊ आणि बहीण त्या उंच अशा पठारावर डुलक्या घेत होते. डॉझिंग म्हणजे डुलक्या घेणे. अँड विथ देअर हेड संक इन टू देअर निक्स, आपल्या मानेमध्ये डोकं खुपसून ती बसलेली होती. हिज फादर वॉज प्रिनिंग द फिदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. त्याचे वडील मेकिंग अन एफर्ट टू क्लीन फिदर्स विथ बॅग. सोचीनं आपला मागचा भाग ते स्वच्छ करत होता. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. आई फक्त त्याच्याकडे पाहत होती. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प ऑन द प्लेट्यू. हम्प मीन्स राऊंड रेज्ड मास ऑन लँड, म्हणजेच एक छोटासा तुकडा, दॅट इज खूप वाकून तिथे तो भाग ती खात होती त्या पठारावर. हर व्हाईट ब्रिस्ट थ्रस्ट फॉरवर्ड नाऊ अँड अगेन सी टोवर ॲट अ पीस ऑफ फिश. त्या माशाचा तुकडा ती पाडत होती. दॅट ले ॲट हर फीट, आणि तो तिच्या पायाशेजारी पडलेला होता. देन स्क्रॅप्ड ईच साइड ऑफ हर बीक ऑन द रॉक. परत एकदा ती त्या दगडावर आपली चोच काय करत होती, ती स्क्रॅप्ड. स्क्रॅप मीन्स घासणे.
किंवा खरबडणे. सो द साइट ऑफ द फूड मॅडर्न हिम. ते दृश्य मासं खाण्याचं आपल्या आईचं पाहिल्यानंतर तो थोडासा ही बिकम मॅडर्न. त्याला अशी भावना झाली. हाऊ ही लव्ह टू टिअर फूड दॅट. तोही तशा पद्धतीचं अन्न कसं घेईल. स्क्रॅपिंग हिज मीट. चोच कसा घासेल. नाऊ अँड अगेन टू वेट इट. वेट इट मीन्स की तो भाव आपण कसा त्याच्यावर ताव मारेल किंवा तो त्या आपल्या मतावर कसा ठाम राहील हा तो प्रयत्न करत होता. नाऊ लेट्स सी द सेकंड नेक्स्ट पार्ट. गा 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 he cried, begging her to bring him some food. त्या अन्नाचे तुकडे पडल्यानंतर त्याची आई त्याला ओरडून सांगत होती. गॉ कॉल. सी स्क्रीम्ड बॅक डेरिसिव्हली. हिअर इज डेरिसिव्हली मीन्स उपहासात्मक. त्याला म्हणत होती हे पुढे ये. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिव्हली. परंतु स्पष्टपणे ही त्याला ही केप्ट कॉलिंग प्लेंटिव्हली. अँड आफ्टर अ मिनिट. काही वेळानंतर ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. आणि थोड्या वेळानंच त्याने एक आनंदाने किंकाळी फोडली. हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ द फिश अँड वॉज फ्लाइंग अक्रॉस टू हिम विथ इट. ही लीनड आउट एगरली, टॅपिंग द रॉक विथ हिज फीट. त्यानं आपली चोच त्या दगडाला घासली. ट्राईंग टू गेट नियर टू हर. आणि आपल्या आई शेजारी जाण्याचा तो प्रयत्न करत लावू लागला. ही हॅल्टेड हर विंग्स मोशनलेस. पंख परत एकदा स्तब्ध झाले. द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. त्याला तो माशाचा तुकडा त्याच्या आवाक्याबाहेर होता. ही वेटेड अ मोमेंट. काही वेळ तो थांबला. इन सरप्राईज वंडरिंग वाय शी डिड नॉट कम निअरर. ती आपल्या जवळ का येत नाही. देन मॅडर्न बाय हंगर. खूपच तो आता भुकेनं व्याकुळ झाला होता. ही डायव्ड ॲट द फिश. तो माशावर तुटून पडला. त्यानं झेप टाकली. विथ अ लाऊड स्क्रीम ही फ्लेल आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड इन टू स्पेस. आणि आकाशामध्ये त्यानं खाली झेप घेतली. देन अ मॉन्स्टरस टेरर सीज्ड हिम. एक राक्षसी भीती त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. परंतु हिज हार्ट स्टूड स्टील. पण हृदय मात्र स्थिर होतं. he could hear nothing. त्यानं काही ऐकलं नाही. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. शेवटच्या क्षणापर्यंत. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग्स अँड स्प्रेड आउट. डोळे झाकून त्यानं आपले पंख पसरले बाहेर. द विंग्स रश्ड अगेन्स्ट द ब्रेस्ट feathers. Then under his stomach and against his wings, he could feel the tips of his wings culting through the air. आणि हवेमध्ये त्याचे पंख आता फडफडू लागले. He was no falling headlong now. आता डोके त्याचे वर होतं. He was soaring. आता तो हवेमध्ये विहार करत होता. हळूहळू. Gradually downwards and outwards. खाली वर. He was no longer afraid. He just felt a bit dizzy. Here is dizzy means चक्कर घेणे किंवा गिरक्या घेणे. आता तो गिरक्या घेऊ लागला. Then he flapped his wings once. He soared upward. परत एकदा तो आकाशात उंच गेला. गा गा गा. Yet and his mother spooned past him. त्याला आई प्रेरणा देत होती. Wings making a loud noise. He answered her while another with another scream. Then his father flew over him. त्यानंतर तो आकाशात विहार करत असताना एका बाजूला त्याची आई, एका बाजूला वडील, हे दोघे सगळे एकत्रित आकाशामध्ये विहार करत होते. He saw his two brothers and sisters flying around him, curveting and banking and soaring and diving. तो आपल्या भाऊ बहिणींनाही पाहत होता. तेही त्याच्या भोवती गिरक्या घेत होते. They were curveting म्हणजेच गिरक्या घेणे, वक्र फिरणे. बँकिंग म्हणजे त्या ठिकाणी वरून खाली जाणे किंवा सोरिंग किंवा
टच मारणं, ह्या सगळ्या गोष्टी तो निरखून पाहत होता. लास्ट पार्ट ऑफ द टेक्स्ट. Then he completely forgot that he had not always been able to fly. परत नंतर तो पूर्णपणे विसरला की आपल्याला आकाशात उडता येत नाही. And commanded himself to die. आणि आता तो स्वतःच प्रयत्न करून त्याने झेप घेतलेली होती. सोवर अँड कर, तो झेपही घेत होता. श्रेकिंग श्रीली, आता तो मेकिंग अ लाऊड क्राय, मोठ्याने ओरडत होता, कर्कश आवाज करत होता. He was near the sea now. तो आता समुद्राच्या जवळ आलेला. Flying straight over it. समुद्राच्या समांतर तो विहार करत होता. Facing straight out over the ocean. He saw a vast green sea beneath him. The little ridges. Ridge means a chain of hills. डोंगराच्या कडा. Moving over it. समुद्रावर ओढत होत्या. He turned his beak sideways and caved amusedly. Amusedly means pleasurably. आनंदाने तो आपली चोच इकडे तिकडे करून आनंद घेत होता. His parents and his brothers and sisters had landed on this green prairie ahead of him. आणि त्याच्या समोर हे सगळे त्याचे कुटुंबीय फॅमिली ते पाहत होते. They were beckoning to him. ते सगळे त्याला आता काय करत होते? Give a signal to move near. त्याला जवळ येण्यास सांगत होते, खुणावत होते. Beckoning म्हणजे खुणावणे. Calling shrilly, ओरडून सांगत होते. He dropped his legs to stand on the green sea. समुद्रावर आता त्याला यायचं होतं. His legs sank into it. He screamed with fright. घाबरला तो, ओरडला. Attempt to rise again. Flapping his wings. परत एकदा त्याने प्रयत्न केला. But he was tired and weak with hunger. खूपच आता त्याला भूक लागली, थकलेला होता. So he could not rise. त्याला उठता येत नव्हतं. But exhausted by the strange exercise. या खूप थकलेल्या व्यायामामुळे, कारण he was his first flight. त्याची ती पहिलीच झेप होती. His feet sank into the green sea and then his belly touched it. And he sang no father. आणि तो तिथून he exhausted the strange exercise. His feet sank into the green sea. त्याने पाय आतमध्ये घेतले. belly touched it. आणि he sang no father. He was floating on it. आणि तो आता प्रत्यक्ष हवेमध्ये समुद्राच्या समांतर कृष्ण ह्याच्यामध्ये रेषेमध्ये ओढत होता, विहारत होता. Around him, his family was screaming, praising him. त्याच्या भोवती त्याचं कुटुंब ओरडून त्याला सांगत होते, त्याची स्तुती करत होते. Their beaks were offering. प्रत्येक त्यांच्या चोची त्याला खुणावत होत्या. His scrap of तो जो तुकडा होता माशाचा, त्याच्यासाठी त्याला खुणावत होते. He had made his first. अशा पद्धतीने त्याने त्याची पहिली झेप घेतली आणि तो यामध्ये यशस्वी झाला. So students, thank you very much for watching my video with the explanation of the text. Thank you very much.